माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना कोर्टाकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हनुमान चालीसा पठण प्रकरणी दोषमुक्ततेसाठी मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय। या दोषमुक्ततेच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायाधीश राहुल रोकडे 18 डिसेंबर रोजी यावर सुनावणी घेणार आहेत। दरम्यान मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करू नका असे बजावूनही राणा दाम्पत्याने पोलिसांचे आदेश न जुमानता हनुमान चालीसा पठण केल्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सत्र न्यायालयात खटला सुरू आहे। आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे अशी मागणी करत राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयात अॅडव्होकेट रिजवान मर्चंट यांच्यातर्फे अर्ज दाखल केला। या प्रकरणी आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली। सुनावणीला राणा दाम्पत्याच्या वकिलांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितलं की खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांची तर आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणं आवश्यक होतं। मात्र सरकारी वकील सुमित पांजवानी यांनी याला आक्षेप घेत कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचं म्हटलं। दोन्ही बाजूकडे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील निकाल राखून ठेवला। त्यावर आता येत्या 18 डिसेंबरला न्यायालय निकाल जाहीर करणार आहे आणि त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।